देशाला मोदी चालवत आहे आणि मोदींना अदानी चालवत आहे. हो, हेच खरंय. गेल्या 10 वर्षांपासून मोदानी सरकार गोरगरिबांना पिळून खात आहे. आता हेच मोदानी सरकार महाराष्ट्र गिळायला चाललंय. लवकरच महाराष्ट्राचे अदानीकरण होणार असं आम्ही नाही, तर तज्ञ सांगत आहे. हे मोदानी समीकरण सध्या महाराष्ट्रात वेग धरत आहे. यामुळेच महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प अदानींना मिळत असल्याचे समोर आले. मोदानी सरकारच्या निर्णयांमुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. महायुती सरकारने अदानी समूहाला 6,600 मेगावॅट वीज निर्मितीची कंत्राटे, $10,000 सेमी कंडक्टर प्रकल्प, सिमेंट उद्योग पाठोपाठ अदानी समूहाला उच्च माध्यमिक शाळा हस्तांतरित करण्याचा निर्णय सत्तेत बसलेल्या नेत्यांनी घेतला. आता फक्त महाराष्ट्राचा 7-12 अदानीच्या नावावर करायचा बाकी आहे. इतकंच नव्हे तर सध्या धारावीकरांचे पुनर्वसन मिठागराच्या जमिनीवर करण्याचे मोदानी सरकारने ठरवले. मिठागराच्या जमिनीवर धारावीकरांचे पुनर्वसन म्हणजे धारावीकरांवर अन्याय करण्यासारखे आहे. लवकरच महायुतीने ठरवून घातलेला घाट हा महाविकास आघाडीचे नेते सत्तेत आल्यावर उठवतील हे निश्चित.